गुड मॉर्निंग फ्रेंड्स. व्यवसाय नियमनविषयक कायदे, बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या विषयामध्ये या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण कंपनीचे सचिव व कंपनीचे अंकेक्षक यांची अधिकार, जबाबदाऱ्या, नियुक्ती या संदर्भात माहिती घेतलेली आहे. या पिरियडमध्ये आपल्याला कंपनीच्या भागधारकांचे अधिकार, राईट्स ऑफ शेअर होल्डर्स कुठले कुठले असतात ते बघायचं आहे. कंपनीचं भांडवल, भाग भांडवल ज्यावेळी आपण विचारात घेतो त्यावेळी ते दोन प्रकारचं असतं. एक इक्विटी किंवा सर्वसामान्य भागधारक किंवा सर्वसामान्य भाग भांडवल, ज्याला इक्विटी कॅपिटल असं म्हटलं जातं, आणि दुसरं आहे ते प्रिफरन्स कॅपिटल किंवा प्रिफरन्स शेअर कॅपिटल, ज्याला अग्रहक्क भाग भांडवल असं म्हटलं जातं. म्हणजे भागधारक हे दोन प्रकारचे असतात. एक सामान्य भागधारक, दॅट इज इक्विटी शेअर होल्डर्स, आणि दुसरे अग्रहक्क भागधारक म्हणजे प्रिफरन्स शेअर होल्डर्स. तर या दोन्ही भागधारकांचे अधिकार वेगवेगळे असतात. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर त्या ठिकाणी या भागधारकांना असणारे अधिकार कुठले कुठले असतात ते आपण बघायचं आहे. सर्वसामान्य भागधारकांच्या बाबतीमध्ये तीन प्रकारचे सर्वसामान्य भागधारक असतात किंवा त्यांचे अधिकार असतात. त्यामध्ये वैयक्तिक भागधारकांना प्राप्त होणारे अधिकार, बहुसंख्य भागधारकांना प्राप्त होणारे अधिकार, आणखी अल्पसंख्य भागधारकांना प्राप्त होणारे अधिकार. आता हे बहुसंख्य किंवा अल्पसंख्य म्हणजे काय असतं हे आपण पहिल्यांदा बघूया. एक वैयक्तिक म्हणजे ज्यावेळी भागधारक वैयक्तिकरित्या, म्हणजे समजा माझ्याकडे 100 भाग आहेत, 100 शेअर्स आहेत, तर मी वैयक्तिक भागधारक इथं म्हणून अधिकार प्राप्त करून घेऊ शकतो. त्यानंतर दुसरा जो आहे तो बहुसंख्य भागधारक, म्हणजे 50%पेक्षा जास्त भांडवल ज्यावेळी असतं त्यावेळी ते बहुसंख्य भागधारक असतात. तो एखादा ग्रुप असेल किंवा एखाद्या या ठिकाणी प्रवर्तक असतील ज्यांच्याकडं जास्त भांडवल आहे, त्यांना बहुसंख्य भागधारक असं म्हटलं आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अल्पसंख्याक भागधारक, ज्यांच्याकडं शेअर होल्डिंग कमी असतं, म्हणजे बहुसंख्य एका बाजूला आणि दुसरं एक समजा 10%, 20% एवढा शेअर असेल, असे शेअर होल्डर्स असतात, ते अल्पसंख्य भागधारक म्हणून ओळखले जातात. त्यांचे अधिकार देखील वेगवेगळे असतात. तर या तिन्ही भागधारकांचे अधिकार आपल्याला बघायचे आहेत. वैयक्तिक भागधारकांना वेगवेगळे अधिकार असतात. त्यामध्ये पहिला जो अधिकार आहे तो म्हणजे लेखापुस्तके सोडून सर्व महत्त्वाचे दस्तऐवज, अहवाल, नोंदणी इत्यादी पाहण्याचा अधिकार असतो. म्हणजे ज्यावेळी भागधारक वैयक्तिक असतो, एकटा असतो, त्यावेळी त्याला पाहिजे ती माहिती मिळू शकते. फक्त कुठली माहिती मिळत नाही तर लेखापुस्तके, अकाउंट किंवा बुक्स ऑफ अकाउंट्स एवढे मिळत नाही. बुक्स ऑफ अकाउंट सोडून बाकीचे जे दस्तऐवज असतात ते सगळे केव्हाही पाहण्याचा त्याला अधिकार असतो. उदाहरणार्थ घटनापत्रक असेल, नियमावली असेल, सभासदांची पुस्तकं असतील, सभांच्या वेगवेगळ्या नोंदी असतील, सभांची टिपणं असतील, अधिकाऱ्यांची कशी नियुक्ती केली, अधिकाऱ्यांना असणारे अधिकार कुठले कुठले आहेत, कंपनीनं कोणत्या प्रकारची कर्ज घेतली, गुंतवणूक कशी केलेली आहे, हे सगळं मागण्याचा, पाहण्याचा अधिकार हा वैयक्तिक भागधारकांना असतो. फक्त कुठला अधिकार नाही आहे तर त्या ठिकाणी लेखापुस्तकं, बुक्स ऑफ अकाउंट्स इथं मागू शकत नाही. बाकी सगळ्या नोंदी हा भागधारक मागू शकतो. हे झाले वैयक्तिक भागधारकांना प्राप्त होणारे अधिकार. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे बहुसंख्य भागधारकांना प्राप्त असणारे अधिकार. म्हणजे सर्वसामान्य जे भागधारक आहेत, बहुसंख्य पसरलेले आहेत, त्याला सामूहिकदृष्ट्या हे अधिकार प्राप्त होतात. त्यामध्ये कंपनीची तपासणी करण्याचा अधिकार, कंपनीमध्ये काय चाललेलं आहे, कागदपत्रं कशी आहेत, कोणकोणती आहेत, ही याची तपासणी करण्याचा त्याला अधिकार असतो. त्यानंतर लेखापरीक्षणात वित्तीय पत्रकाची प्रत मिळवण्याचा अधिकार असतो. म्हणजे ऑडिटेड स्टेटमेंट जे असतं ते ऑडिटेड स्टेटमेंट मिळवण्याचा अधिकार या बहुसंख्य भागधारकांना प्राप्त होतो. ऑडिटरची नियुक्ती या भागधारकानेच केलेली असते, त्यामुळं ऑडिटेड स्टेटमेंट असणार आहे ते ऑडिटेड स्टेटमेंट ते केव्हाही मागू शकतात. त्यानंतर
सगळ्यात महत्त्वाचा अधिकार म्हणजे संचालक मंडळ नेमण्याचा अधिकार. कुठल्याही पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये निवडणूक घेतली जाते आणि त्यातून संचालक निवडले जातात. त्यावेळी संचालक निवडण्याचा अधिकार या बहुसंख्य भागधारकांना प्राप्त होत असतो. त्यानंतर लेखापरीक्षक नेमण्याचा अधिकार असतो. लेखापरीक्षक किंवा ऑडिटर हे या ठिकाणी इथं नेमू शकतात. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दरवर्षी लेखापरीक्षकाची नियुक्ती केली जाते आणि त्याला भागधारकांची संमती आवश्यक असते. त्यानंतर कंपनी संचालकांना निष्कासित करण्याचा व त्यांच्याविरुद्ध कायदेशीर उपाययोजना करण्याचा अधिकार असतो. कंपनीचे संचालक असतील त्यांना काढून टाकायचं असेल तर विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याचा अधिकार असतो. त्यांना ते मतदान करून त्या ठिकाणी 2/3 मतं ज्यावेळी प्राप्त होतील त्यावेळी त्यांना काढून टाकता येतं. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर उपाययोजना करता येतात. कंपनीची सभा बोलवणं यासाठी त्यांना अधिकार असतात. समजा 2 वर्ष कंपनी 1-1.5 वर्षाचा गॅप गेला आणि कंपनी सभा बोलवली नाही तर त्या ठिकाणी ते कंपनीची सभा बोलवू शकतात. मतदानाचा अधिकार, सगळ्यात मोठा अधिकार म्हणजे मतदान करण्याचा अधिकार असतो. सर्वसामान्य भागधारक किंवा इक्विटी शेअरहोल्डर असतात त्यांना मतदान अधिकार प्राप्त होतात. एकास एक मत, एका भागाला एक मत इतकं त्यांची मताची संख्या असते. जसं कोऑपरेटिव्हमध्ये असतं तसं नाही आहे. तर त्या ठिकाणी जेवढे तुमच्याकडं भाग आहेत तेवढी मतं तुम्ही देऊ शकता. भाग हस्तांतर करण्याचा अधिकार असतो. आपल्याकडं असणारे भाग हे दुसऱ्याला या ठिकाणी हस्तांतरित करता येतात. म्हणजेच ज्यावेळी लिस्टेड कंपनी असेल तर त्यावेळी आपण स्टॉक एक्सचेंजमार्फत हे भाग हस्तांतरित करू शकतो. जर लिस्टिंग झालेलं नसेल तर हे भाग दुसऱ्याला आपल्याला विकता येतात. त्यानंतर भाग विक्री संदर्भात अग्रक्रम मिळवण्याचा अधिकार. ज्यावेळी भागांची विक्री केली जाते त्यावेळी त्यांना राईट मिळतो. त्याला राईट शेअर असं म्हटलं जातं बघा. अग्रहक्क भाग असं म्हटलं जातं. म्हणजेच राईट शेअर, जर तुम्ही शेअरहोल्डर असाल तर ज्यावेळी नवीन इश्यू येतो किंवा पुन्हा कंपनीला भांडवलाची आवश्यकता भासते त्यावेळी तुमचा पहिला प्रिफरन्स असतो. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा राईट इश्यू असे भाग द्यावे लागतात आणि त्यानंतरच इतरांना ते देता येतात. त्यानंतर कंपनी विसर्जनासंदर्भातील अधिकार त्यांना प्राप्त होतात. कंपनीनं विसर्जन करायचं असेल तर त्या ठिकाणी ते विशेष सर्वसाधारण सभा बोलवू शकतात. त्यामध्ये ठराव मांडू शकतात आणि त्यानुसार कंपनी विसर्जित करू शकतात. तर हे सगळे अधिकार या सर्वसामान्य बहुसंख्य भागधारकांना प्राप्त होत असतात. त्यानंतर अल्पसंख्य भागधारक जे असतात ज्यांच्याकडं मायनॉरिटी कॅपिटल आहे, म्हणजे बहुसंख्य एका बाजूला आणि अल्पसंख्य एका बाजूला, समजा 5% भांडवल आहे, 2% भांडवल आहे, तर ते भागधारक हे अल्पसंख्य भागधारक म्हणून ओळखले जातात. तर त्यांना या ठिकाणी लघु भागधारक संचालक नियुक्तीचा अधिकार असतो. पहिला जो अधिकार आहे तो म्हणजे लघु भागधारक संचालक. म्हणजेच प्रत्येक कंपनीमध्ये हे जे अल्पसंख्य भागधारक असतात त्यांना संचालकाची नियुक्ती करता येते किंवा त्यांच्यामार्फत संचालकांची नियुक्ती करता येते. त्याला लघु भागधारक संचालक म्हणून ओळखलं जातं. म्हणजे ह्यांच्याकडे जे शेअर कॅपिटल आहे, समजा एखाद्या व्यक्तीकडं त्या ठिकाणी 5% भांडवल आहे किंवा 2% भांडवल आहे, अशी व्यक्ती हे अल्पसंख्य भागधारक होतील आणि त्या व्यक्तीला स्वतःचा संचालक नेमण्याचा अधिकार असतो. उदाहरणार्थ एखादी मोठी कंपनी आहे, उदाहरण आपण घेऊया रिलायन्ससारखी कंपनी आहे. रिलायन्स कंपनीमध्ये समजा अंबानी ग्रुपचं भांडवल एक 30% असेल, FII, DII यांचं भांडवल समजा एक 40% असेल, तर हे सगळे भागधारक हे बहुसंख्य भागधारक असतात. अशावेळी समजा एखाद्या व्यक्तीने एक 2%, 3% भांडवल धारण केलं असेल, अशावेळी काय असणार आहे, ही जी व्यक्ती असते किंवा हे जे व्यक्तींचा समूह असतो तो अल्पसंख्य भागधारक असतो. त्यामुळं त्यांचे संचालक जाणं इथं महत्त्वाचं असतं. समजा बहुसंख्याकांनी ठरवलं आपले संचालक नियुक्त करायचे, 15 संचालकांची संख्या असेल तर 15च्या 15 त्यांचे येऊ शकतील. त्यामुळं हे जे अल्पसंख्य आहेत त्यांना कुठलाही अधिकार प्राप्त होणार नाही. अशावेळी संचालक नियुक्तीचा अधिकार या संचालकांना, छोटा जो ग्रुप असणार आहे ज्यांच्याकडं भागांची संख्या कमी आहे, अशा व्यक्ती या ठिकाणी संचालकाची नियुक्ती करू शकतात किंवा त्यांचा एक प्रतिनिधी इथं घ्यावा लागतो संचालक मंडळावर. त्यानंतर दडपशाही व व्यवस्थापनाविरोधात अधिकार प्राप्त होतात. जर काही दडपशाही करायला लागले बहुसंख्य भागधारक किंवा बहुसंख्य संचालक मंडळ
किंवा गैरव्यवस्थापन करायला लागलं तर त्याच्या विरोधात जाण्याचा अधिकार असतो. कंपनी विरोधात खटला दाखल करण्याचा अधिकार प्राप्त होतो. कंपनीचं एकत्रीकरण, पुनर्गठन, रिकन्स्ट्रक्शन, मर्जर जर करायचं असेल त्यावेळी त्यांना विशेष अधिकार प्राप्त होतात. म्हणजे यांच्या सहमतीशिवाय त्या ठिकाणी रिकन्स्ट्रक्शन किंवा मर्जर होऊ शकत नाही. त्यानंतर ज्यावेळी कंपनीचं डिलिस्टिंग करायचं असतं, म्हणजे असूचीबद्ध होत असते, ज्यावेळी लिस्टिंग केलं तर भागांचे नोंद कॅपिटल मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये केली जाते आणि ही नोंद ज्यावेळी काढून टाकायची असते त्यावेळी त्याला डिलिस्टिंग असं म्हटलं जातं. त्यावेळी देखील विशेष अधिकार त्यांना प्राप्त होत असतात. आता हे जसे इक्विटी शेअरहोल्डर असतात त्याच पद्धतीनं अग्रहक्क भागधारक किंवा प्रिफरन्स शेअरहोल्डर्स हा देखील एक वेगळा प्रकार असतो. अग्रहक्क भागधारकांना विशिष्ट अधिकार प्राप्त झालेले असतात. त्यांचा पहिला हक्क असतो. बऱ्याच वेळा त्यांना मतदान करण्याचा अधिकार नसतो, परंतु भांडवल परत मिळवणं, लाभांश मिळवणं ह्याच्यामध्ये त्यांचा अग्रहक्क असतो. म्हणून हे अग्रहक्क भागधारक म्हणून ओळखले जातात. आता त्यांचे अधिकार कुठले असतात ते आपण बघूया. पहिला जो अधिकार असतो तो म्हणजे लाभांश मिळण्याचा अधिकार. ज्यावेळी लाभांशाचं वाटप केलं जातं त्यावेळी पहिला अधिकार हा अग्रहक्क भागधारकांचा असतो. समजा लाभांशाचं प्रमाण कमी आहे तरी देखील त्या ठिकाणी पहिल्यांदा अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो. त्यानंतर दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे संचित लाभांश मिळवण्याचा अधिकार. त्याला क्युम्युलेटिव्ह कॅपिटल असं म्हटलं जातं, क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर असं म्हटलं जातं. म्हणजे समजा एखाद्या वर्षी कंपनी लाभांश देऊ शकली नाही, सलग 2 वर्ष कंपनीने लाभांश दिला नाही, तर तिसऱ्या वर्षी तो द्यावा लागतो आणि तो साठवण्याचा अधिकार त्यांना प्राप्त होतो. म्हणजे समजा कंपनी एक 5 वर्ष सलग लाभांश देत असेल, 10% लाभांश असेल. आता 6व्या वर्षी कंपनीने लाभांश दिला नाही, 7व्या वर्षी दिला नाही आणि 8व्या वर्षी जर दिला असेल तर त्या ठिकाणी हा जो 2 वर्षाचा राहिलेला लाभांश असतो, 5व्या आणि 6व्या वर्षाचा, तो त्यांना 7व्या वर्षामध्ये मिळण्याचा अधिकार असतो. म्हणजेच त्यांचा लाभांश हा संचित किंवा साठवून राहतो आणि तो मिळवण्याचा त्यांना अधिकार असतो. त्यानंतर 2 वर्षे लाभांश न मिळाल्यास मत मांडण्याचा अधिकार असतो. कंपनीने समजा लाभांश दिला नाही, 2-3 वर्ष तोटा झाला असेल किंवा इतर काही कारणामुळे लाभांश दिला नसेल तर त्या ठिकाणी ह्या व्यक्ती किंवा अग्रहक्क भागधारक स्वतःचं मत मांडू शकतात. त्यानंतर विसर्जनासंदर्भात अथवा अग्रहक्क भांडवल कमी करण्यासंदर्भात जर प्रस्ताव येत असेल तर त्यावर मत देण्याचा अधिकार असतो. कंपनीचं ज्यावेळी विसर्जन होणार असतं त्यावेळी विसर्जन व्हावं की होऊ नये हे ठरवण्याचा अधिकार या भागधारकांना असतो. त्याच पद्धतीनं बऱ्याच वेळा हे जे अग्रहक्क भांडवल असतं, प्रिफरन्स शेअर कॅपिटल असतं, ते त्यावेळी कमी केलं जातं किंवा कमी करायचा प्रस्ताव येतो त्यावेळी त्यावर बोलण्याचा अधिकार या अग्रहक्क भागधारकांना असतो. त्यानंतर सगळ्यात शेवटी कंपनीचं ज्यावेळी विसर्जन होतं, कंपनी लिक्विडेशनमध्ये निघते किंवा कंपनी बंद होते त्यावेळी ते भांडवल मिळवण्यामध्ये पहिला अधिकार असतो. याला प्रिफरन्स शेअर होल्डर्स का म्हटलं जातं तर त्यांच्याकडे 2 अधिकार महत्त्वाचे असतात. ते म्हणजे लाभांश मिळवणं आणि कंपनी बंद होताना भांडवलामध्ये प्रिफरन्स किंवा अग्रक्रम मिळणं. अशावेळी ते अधिकार प्राप्त करून घेऊ शकतात आणि लाभांश त्यांना पहिल्यांदा द्यायला लागतो. त्याच पद्धतीनं भांडवल देखील परत करत असताना त्यांचं भांडवल पहिल्यांदा परत करावं लागतं. तर थोडक्यात कंपनीच्या भागधारकांचे अधिकार हे अशा प्रकारचे अमर्यादित स्वरूपाचे असतात. अनेक प्रकारचे अधिकार त्यांना प्राप्त होतात. फक्त त्याची अंमलबजावणी कशी करायची, कितपत करायची हे ठरवावं लागतं. तर या ठिकाणी इथंच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला बाकीचे जे ॲस्पेक्ट आहेत हे घेता येतील. थँक्यू.